नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। एप्रिल हप्ता वाटप संदर्भात सुद्धा माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती। एप्रिल हप्ता वाटप संदर्भातली माहिती जाणून घेण्यापूर्वी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय धक्कादायक स्वरूपाचा निर्णय तुकाराम मुंडे साहेब यांची बदली करण्यात आलेली आहे। तुकाराम मुंडे साहेब हे दिव्यांग विभागाचे प्रमुख होते आणि त्या ठिकाणी पहा त्यांची आता बदली करण्यात आलेली आहे। महसूल विभागांतर्गत त्यांची बदली झालेली आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नक्कीच हा धक्कादायक स्वरूपाचा निर्णय आहे। पहा आता या निर्णयाचा थेट परिणाम होणार एप्रिलच्या हप्ता वाटपावर। तुकाराम मुंडे साहेब हे निराधार योजनेचे लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे। पहा धडाडीचे कार्यकर्ते, धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। तुकाराम मुंडे प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती आहे, परंतु पहा प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती जास्त दिवस एका विभागामध्ये टिकत नाही म्हणतात ना, तेच खरं आहे। कारण तुकाराम मुंडे यांची बदली 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 24वी त्यांची बदली आहे आणि ही बदली आता झालेली आहे। त्यामुळे नक्कीच दिव्यांग बांधवांसाठी अतिशय धक्कादायक स्वरूपाचा निर्णय आहे। ही बदली तात्काळ थांबवण्यात यावी, बदली रद्द करण्याची मागणी वेगवेगळ्या स्तरातून केली जात आहे। यावर आणखीन आता काय निर्णय पाहण्यास मिळतो हेही महत्त्वाचं आहे। परंतु एप्रिल हप्ता वाटप संदर्भात सुद्धा या सर्व घडामोडींचा परिणाम होणार का? कारण 1 एप्रिल या तारखेला मुख्यमंत्री साहेब यांच्या विधानानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याचं अनुदान हे 1 तारखेला जमा केलं जाईल असं त्यांचं वक्तव्य होतं। परंतु आज 1 तारीख असूनसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर सोडाच, परंतु कुठला शासन निर्णय, कुठलं नोटिफिकेशन किंवा कुठला मेसेज वगैरे सुद्धा पोर्टलवरती पडलेला नाही। शासन याच गोंधळामध्ये आहे। या विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली, त्या विभागांच्या अधिकाऱ्यांची बदली, यामध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। आता तुकाराम मुंडे साहेब यांच्या बदलीचा आणि एप्रिलच्या हप्त्याचा काही जवळचा संबंध आहे का? या गोष्टीचा परिणाम होतो का? हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात आणखीन ऑफिशियल निर्णय झालेला नाही। एप्रिल हप्ता वाटप संदर्भात जी काही माहिती असेल ती तुम्हाला तात्काळ कळवण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा।